नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी आणि आज भाग 13वा। शकूला ज्यावेळी आपल्या आईचं हे वागणं कळलं होतं त्यावेळी भयंकर चिडून ती आदळआपट करत दामोदर पंतांना म्हणाली, मी तुम्हाला म्हणाले होते ना, ती रांडेची माणसं तशीच आहेत। दामोदर पंत शांतपणे म्हणाले, नाही शकू, ती माणसं चांगली आहेत आणि तुझी आई योग्य तेच वागली आहे। पुढे आपल्या मनोहरला दामोदर पंतांनी खूप खस्ता खाऊन जागरण करून वाढवलं। मनोहर उंच नीच परंतु शरीराने किरकोळ होता, दुबळा होता, परंतु भित्र्या स्वभावाचा मनोहर अगदी दामोदर पंतांसारखा प्रेमळ आणि दुसऱ्यांच्या भावना सांभाळणारा निघाला। मनोहर फार समंजस स्वभावाचा होता। दामोदर पंतांचा मनोहर फार लाडका होता, पण तो झाला आणि दामोदर पंतांचे ग्रह फिरलेले होते। त्यांच्या सुखी संसाराला तडा गेला होता। शकूची खरी ओळख त्या सज्जन ग्रहस्थाला तेव्हा झाली होती। त्यांची निवड किती चुकीची होती हे शकूने त्यांना पुन्हा पुन्हा दाखवून दिलं होतं। त्या दिवशी मनोहर झोपला होता आणि संध्याकाळी चहासाठी शकू वड्याचं पीठ भिजवत होती, तेव्हा तिची नजर आपल्या घराच्या समोर असलेल्या बंद घराकडे गेली आणि तिला आश्चर्य वाटलं, कारण आज त्या घराचं दार आणि खिडकी उघडी होती। शकूनं उत्सुकतेनं जाऊन आपल्या खिडकीचा पडदा सरकवला आणि बघितलं आणि ती बघतच राहिली। एक उंचापुरा गोरापान कुरळ्या केसांचा देखणा तरुण तिला तिथे दिसला। त्यांनी काळी पॅन्ट सफेद शर्ट घातला होता आणि तो पेल्यात काहीतरी घेऊन ते पीत पीत तिच्या घराकडे बघत होता। शकू खिडकीपासून पटकन बाजूला झाली आणि हळूच पाहायला लागली। शकूला तो तरुण भयंकर आवडला। पुरुष इतका देखणा असतो हे ती आजच बघत होती आणि नंतर शकूला त्या देखण्या तरुणाचं वेडच लागलं। प्रथम प्रेम का काय म्हणतात ना, त्याचा साक्षात्कार शकूला लग्नानंतर त्या तरुणाला बघून झाला होता। शकू त्या तरुणाची प्रत्येक हालचाल डोळ्यात प्राण आणून बघत होती। तेवढ्यात तिला मनोहरच्या रडण्याचा आवाज आला आणि ती चडफडत मनोहरकडे वळली आणि त्याच्या ढोंगणावर एक हलकीशी चापट मारत पुटपुटली, हे असं दुबळं माझ्या फुटक्या नशिबात आहे। आता शकूची त्या देखण्या तरुणामुळे झोपच उडाली। ती सतत त्या घराकडे बघायला लागली। तो देखणा तरुण अगदी सकाळी दार उघडं ठेवून एक लहानशी चड्डी घालून संपूर्ण उघडा बंब होऊन तासभर व्यायाम करत असे। शकू हे सगळं आससून बघत राही। नाही म्हटलं तरी शकू आता पूर्ण स्त्री झाली होती, एका मुलाची आई होती। शरीर सुखाची आवीट चव तिला ठाऊक होती आणि हळूहळू शकूसुद्धा तिच्याही नकळत त्या तरुणाची आणि आपल्या दामोदर पंतांची तुलना करायला लागली होती। आणि चांगल्या दामोदर पंतांबद्दल, त्यांच्या दुबळेपणाबद्दल तिचं स्त्रीमन घृणेनं भरून गेलं। त्या क्षणी शकूला जाणवलं की आपण फार अतृप्त आहोत। तो देखणा तरुण सकाळी व्यायाम करून, नंतर कपडे करून, आपल्या घराला कुलूप लावून बाहेर ठेवलेली आपली सायकल घेऊन कुठेतरी जात असे। तो एकदम संध्याकाळी 7-7:30 वाजता परत येत असे। दुपारी मात्र त्या तरुणाच्या हालचाली स्पष्ट दिसत असत। शकू नंतर त्या तरुणाला बघून दिवसेंदिवस अस्वस्थ व्हायला लागली। धूर्त शकूनं ओळखलं, आता आपणच काही पुढाकार घेऊन त्या तरुणाची ओळख काढली पाहिजे। आता आपलं पुरं झालं त्या तरुणाला बघत राहणं आणि मोरीत जाऊन डोक्यावरनं थंड पाणी ओतत बसणं। आता काहीतरी आपण करायला हवं, पण काय करायचं? त्या तरुणाला मात्र या सगळ्या प्रकाराची अजिबात कल्पना नव्हती। शेवटी एकदा रात्री जेवताना शकू हलकेच दामोदर पंतांना म्हणाली, अहो, आपल्या समोरच्या घरात कोणी राहायला आलंय वाटतं। दामोदर पंत भाताचा घास तोंडात घालत म्हणाले, हो का? मला नाही ठाऊक। शकू मनात म्हणाली, अरे मरतुकड्या, तुला काय ठाऊक आहे? तुला फक्त तिकीटं फाडायचं तेवढं माहिती आहे। पण वरकरणी ती त्यांना म्हणाली की अहो, आता ते कोणी त्या घरात येऊ दे, पण तुम्ही शेजार धर्म म्हणून तरी त्यांना चहाला बोलवा। कसं आहे, घराशेजारी ओळख असली म्हणजे बरं असतं। वेळ काळ काही कोणाला सांगून येत नाही, त्यात मी इथे असते एकटी। आणि भोळे दामोदर पंत पाणी पीत म्हणाले, शकू, तू असं म्हणतीयस तर ठीक आहे। या रविवारी तिथे जे कोणी आलंय ना, त्यांना मी चहा प्यायला बोलवतो।
शकूला अत्यानंद झाला, कारण शेवटी ती एक पाऊल पुढं सरकली होती. दुसऱ्या दिवशी शकूनं खिडकीतनं त्या तरुणाचा व्यायाम संपलेला बघितला आणि आंघोळ करून आलेल्या दामोदरपंतांना ती म्हणाली, "अहो, उद्या रविवार आहे. तुम्ही आत्ताच जाऊन त्या शेजाऱ्याला रविवारचं आमंत्रण देऊन या." आणि दामोदरपंत बरं म्हणून गेले आणि सुधाकरला रविवारी चहाचं आमंत्रण देऊन आले. समोरच्या तरुणाचं नाव सुधाकर आहे हे शकूला कळलं आणि तिला ते नाव फार आवडलं. सुधाकर, किती गोड नाव, अगदी त्या देखण्या तरुणासारखं. नाहीतर आमचं हे मरतुकडं म्हणे दामोदरपंत. शिशिशी, मेलं यांचं नावसुद्धा यांच्याप्रमाणेच, मरतुकडं. रविवारी शकू अगदी गौरीसारखी नटली. तिने ओठ लाल होण्यासाठी पान देखील खाल्लं होतं आणि आपला लहान डावा डोळा जरा झाकण्यासाठी थोड्या केसांच्या बाटा त्या डोळ्यावर आणल्या होत्या. आणि असा आपला साजशृंगार आटोपून ती शिरा करण्याच्या कामाला लागली. दामोदरपंत किरकिरणाऱ्या मनोहरला घेऊन खुर्चीत बसले होते. शकूचा शिरा झाला, ती चहाच्या तयारीला लागली आणि तेव्हाच दाराची कडी वाजली. शकू दामोदरपंत उठण्यापूर्वी दाराकडे स्वतः धावली. शकू आज पहिल्यांदा सुधाकरला इतक्या जवळून बघत होती. सुधाकर लांबून दिसतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जवळून देखणा दिसतोय असं तिला वाटलं. त्याच्या घाऱ्या डोळ्यांनी आणि सरळ नाकाने शकूच्या हृदयाचा ठाव घेतलेला होता. त्यांनी लावलेल्या अत्तराच्या वासाने तिचं भान हरपलं होतं आणि तेव्हाच मागून दामोदरपंत म्हणाले, "या की सुधाकरराव, या या." आणि सुधाकरनं हसत हसत दामोदरपंतांच्या घरात त्यांच्या पत्नीच्या जीवनात प्रवेश केलेला होता. सुधाकर आला आणि त्यांनी आपली ओळख दामोदरपंतांना करून दिली. सुधाकर मूळचा कोल्हापूरचा. कोल्हापुरात त्याचं मोठं घर होतं. त्याला आई, वडील आणि एक लहान भाऊ होता. घरी शेतीवाडी खूप होती, पण इथे मिरजेच्या शाळेत तो व्यायाम शिक्षक म्हणून लागला होता आणि त्यामुळे त्यांनी हे घर भाड्याने घेतलेलं होतं. सुधाकर हसतमुख, मनमोकळ्या स्वभावाचा होता. सुधाकरला दामोदरपंत आवडले, पण ती एक डोळा बारीक असलेली पुरुषी शकू त्याला मुळीच आवडली नाही. ही बाई त्या राघोबा दादांच्या आनंदीबाईसारखी धूर्त आहे हे त्याला जाणवलं. तसा सुधाकरही थोडा रंगील वृत्तीचा होता. आपल्या देखणेपणावर पोरी लट्टू होतात हे त्याला ठाऊक होतं. तशा त्यांनी बऱ्याच पोळी हाताळल्याही होत्या. त्याला शकूकडे बघता क्षणी तिची ती एक डोळ्याची नजर, तिचा चहा देताना ढळलेला पदर त्याला बरंच काही सांगून गेलं होतं. तरी देखील रंगेल सुधाकरला या मुलाच्या बाईमध्ये काही रस नव्हता. त्या दामोदरपंत चांगले गृहस्थ आहेत हे त्याला जाणवलं होतं आणि कोणाच्या संसारात ढवळाढवळ करणाऱ्यांपैकी सुधाकर नव्हता. त्यांनी त्याच क्षणी ठरवलं की ह्या घरापासून आपण थोडं दूर राहायचं. सुधाकर आपली ओळख देऊन चहा शिरा खाऊन गेला आणि शकू हरखून गेली. ती संपूर्ण रात्र तिने त्याच्या मिठीत घालवली. आणि एकदा शकूनं दामोदरपंतांना सुधाकरला जेवायला बोलवायला सांगितलं. परंतु सुधाकरनं जेवायला यायला साफ नकार दिला. तशी शकू सटपटली. नंतर तिने ठरवलं की काहीही झालं तरी ह्या तरुणाला आपल्या प्रेमात ओढायचं, नंतर काहीही होऊ दे. आणि एक दिवस दामोदरपंत कामाला गेल्यावर शकूनं मनोहरला भरपूर दूध पाजलं, त्याला पाळण्यात झोपवलं आणि ती सरळ दाराला कुलूप घालून सुधाकरच्या घराकडे निघाली. सुधाकर नुकताच व्यायाम संपवून आंघोळीसाठी निघाला होता. तेवढ्यात शकू त्याच्या खोलीत शिरली आणि उघड्या बंब सुधाकरला असं एका लहानशा चड्डीत बघून तिचं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं आणि पुढचा मागचा काहीही विचार न करता तिने त्याला सरळ मिठी मारली. सुधाकर सुधाकर म्हणत शकू वेड्यासारखी त्याची चुंबनं घेत सुटली. नाहीतरी सुधाकर पुरुषच होता. कितीही नाही म्हटलं तरी त्याची नजर शकूच्या सुटलेल्या चोळीकडे गेली आणि नंतर तिथे चटईवर शकू तृप्त झाली. सुधाकरलाही शकू नाही, पण तिचं ते रसरशीत शरीर आवडलं होतं. आणि फुकटचा मेवा मिळतोय तर कशाला सोडा, ह्याच विचाराने सुधाकरने शकूला जवळ घेतलं आणि नंतर ते नेहमी चवायला लागलं. आता शकू दामोदरपंत जेवायला आले की काहीतरी निमित्त करून जेवायचं टाळायला लागली. दामोदरपंत एकदा जेवून कामावर गेले की शाळेतून खानावळीत जेवणारा सुधाकर आता सरळ शकूच्या घरात यायचा
आणि मग दोघं बरोबर जेवत असत. आणि नंतर दामोदरपंतांच्याच पलंगावर त्यांचा प्रणय फुलत असे. त्यावेळी पाळण्यातला छोटा मनोहर रडत असायचा आणि त्याची आई मात्र त्यावेळी परपुरुषाच्या मिठीत तृप्तीचे उसासे सोडत शृंगार रसात बुडालेली असायची. या शकू सुधाकरच्या प्रणयाचा बिचाऱ्या दामोदरपंतांच्या जीवनावर मात्र विलक्षण वाईट परिणाम झाला होता. शकू आता दामोदरपंतांशी अगदी तुच्छतेनं वागत होती. लहान सहान कारणावरनंही आता ती घरात भयंकर आदळापट करीत असे. दामोदरपंतांना तर ती डोळ्यानं बघतही नव्हती. येऊन जाऊन ती त्यांच्या पुरुषार्थाचा अपमान करत राहत असे. छोट्या मनोहरकडे आता शकू नीट लक्षसुद्धा देत नव्हती. आता तसं ती पूर्वीसुद्धा देत नव्हती म्हणा. दामोदरपंतांसाठी आता ती लहान मासळी आणून आमटी करायची आणि खास मोठ्या मासळीची आमटी सुधाकर करता करून लपवून ठेवायची. शकू इतकं करून थांबलं नाही. एकदा ती स्पष्टपणे दामोदरपंतांना म्हणाली की तुम्ही एक नेभळट हिजडे आहात. यापुढे माझ्या अंगाला कधी हात लावला तर मी तुमचं डोकं फोडीन. समजलं का? उद्यापासनं तुम्ही बाहेर जाऊन झोपायचंय. आणि बिचारे दामोदरपंत नंतर दिवाणखान्यात चटई घालून झोपायला लागले. दामोदरपंतांना हेच कळत नव्हतं की अचानक कसलं भूत आपल्या शाखेच्या अंगात शिरलंय. ते कधी तिचा तो संताप, तिची बडबड सुरू झाली की मनोहरला घेऊन गप्प अंगणात जाऊन बसत. आणि आता तर वाईट शकू त्यांना रात्रीचं जेवणसुद्धा वाढत नसे. दामोदरपंत बाहेरनं जेवून येत. शकू दामोदरपंतांना विलक्षण छळत होती. कधी रात्री अगदी सहन झालं नाही की दामोदरपंत चादर तोंडावर घेऊन मुळू रडत बसत. शकूनं चांगल्या दामोदरपंतांना त्यांच्याच घरात पोरकं करून टाकलेलं होतं. दिवस असेच जात राहिले आणि शकूला दिवस गेले. धूर्त शकू याच दिवसाची वाट बघत होती. त्या दिवशी सुधाकरच्या कुशीत पहुडलेली शकू हलकेच त्याच्या कानात म्हणाली की सुधा, माझं तुझ्यावर फार प्रेम आहे आणि आता मी तुझ्या बाळाची आई होणार आहे, तेव्हा आता तुम्ही मला कोल्हापूरला घेऊन चाला. नंतर ह्यांच्याकडनं घटस्फोट घेऊ, आपण लग्न करू. तोपर्यंत मी तुमच्या आईवडिलांकडे राहते. आणि विजेचा झटका बसल्याप्रमाणे सुधाकर आवासून शकूकडे बघत राहिला. त्याला त्या क्षणी त्या जाड्या शकूची विलक्षण किळस आली. फक्त एक शरीर सुखाची चटक आणि फुकटचं चांगलं जेवण यासाठी तर तो इथे येत होता. सुधाकरचं कोल्हापूरला मंजुळेबरोबर लग्न ठरलं होतं. या मे महिन्यात तो लग्न करणार होता आणि मध्येच हे सगळं घडलं. घडलं नाही, हे सगळं या जाड्या बाईंनी घडवलं. सुधाकरला त्या क्षणी कळलं की आपण ह्या बाईला जर नकार दिला तर ही बाया काही आपल्याला सोडणार नाही. आणि सुधाकरने ते प्रकरण हुशारीने हाताळायचं ठरवलं. तो शकूला इतकंच म्हणाला की का तू काही काळजी घेत नव्हतीस का? शकू हसत म्हणाली, छे काळजी कशाला घ्यायची? मला तुमचं हे मूल हवंच होतं. आता तुमचे आईवडील मला आपली सून म्हणून तुमच्या घरात घेतील ना, म्हणजे त्यांना आता घ्यावंच लागेल मला घरात. सुधाकर थोडा संतापला आणि म्हणाला, पण शकू, अगं तुला नवरा आहे, तुला एक मुलगा आहे. शकू म्हणाली, मरू देत त्या दोघांना, मला आता फक्त तुम्ही हवे आहात. आणि सुधाकर शकूला बाजूला करून उठला. या एका मुलाच्या आईशी तो लग्न करणार होता. ही कल्पना सुद्धा त्याला हास्यास्पद वाटली. तरी सुधाकर त्यावेळी शकूला म्हणाला, मी 2 दिवसांनंतर तुला कोल्हापूरला घेऊन जातो, तोपर्यंत तू कुणाकडे काहीही बोलायचं नाही. शकू भयंकर खुश झाली. सुधाकर शकूच्या घरातनं निघाला, सरळ शाळेत गेला, आपला राजीनामा देऊन टाकला. नंतर आपल्या घरमालकाकडे गेला, भाडं भरून टाकलं आणि आपण उद्या घर खाली करतोय असं त्याला सांगितलं आणि तो घरी आला. त्यांनी शकूच्या घराकडे बघितलं. शकू दारात हसत हसत उभी होती. तशा भयंकर घृणेनं सुधाकर तिच्याकडे बघून पचकन थुंकला. शकू दचकली. तिला वाटलं आपल्याला भास झालेला असणार. त्या क्षणी शकूला वाटलं असंच धावत सुधाकरकडे जावं, पण तिचं मरतुकडं त्यावेळी गिळायला बसलं होतं. शकूनं सुधाकरच्या दाराकडे बघून हात हलवला. सुधाकरने रागात धाडकन आपलं दार लावून घेतलं. शकू पुन्हा एकदा दचकली. नंतर नाईलाजानं ती आत आली आणि खाली मान घालून जेवणाऱ्या दामोदरपंतांना वचकन म्हणाली, उठा की, किती गिळत बसलाय? इतकं जेवून तुमच्यात काही फरक पडणार आहे का? मला तुमच्या त्या रडक्या पोराची किळस येतीये.
मी उद्याच इथून निघून जाणार आहे आणि नंतर तुमच्याकडनं घटस्फोट घेऊन मी निवांत होणार आहे. शकू एवढं बडबडली तरी दामोदरपंत शांतपणे जेवत राहिले. त्यांनी शकूला साधं तू कुठं जाणार आहेस असं विचारलं सुद्धा नाही. उलट त्यांना त्यावेळी इतकंच वाटलं की या बाईनी खरोखर इथनं निघून जावं आणि पुन्हा कधीही इथे येऊ नये. दामोदरपंतांना पुन्हा एकदा जाणवलं की आपली निवड किती अयोग्य होती. शकू दामोदरपंतांना बोलत असताना तिला ठाऊक सुद्धा नव्हतं की तिचा सुधाकर आपलं सगळं सामान घेऊन दाराला कुलूप लावून कोल्हापूरला निघून सुद्धा गेला होता. दुसऱ्या दिवशी शकू आपली पत्र्याची पेटी भरून सुधाकरची वाट बघत राहिली आणि महिना होत आला तरी त्या समोरचं दार बंदच राहिलं होतं. तसं हुशार शकूला कळलं की सुधाकरने आपल्याला फसवलं. ती भयंकर अस्वस्थ झाली. तिला आपलं पुढे येणारं पाप लपवण्यासाठी काहीतरी त्वरेनं करणं आवश्यक होतं. जर दामोदरपंतांना कळलं तर नंतर ती कुमठे, ती शीतकडी, ती आई, ती भावंड, नको 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 आता त्या मरतुकड्याला पुन्हा सांभाळायला पाहिजे. आणि शकुनी नंतर दामोदरपंतांची गोडी गुलाबीनं वागून पुन्हा आपल्या संसाराची गाडी रुळावर आणली. दुसऱ्या महिन्यात दामोदरपंतांच्या गळ्यात हात घालून ती म्हणाली, अहो मला दिवस गेले. आणि भोळे दामोदरपंत एकदम खुश झाले. तरीसुद्धा शकूबद्दलची एक सूक्ष्म अशी संशयाची पाल त्यांच्या मनात कायम राहिली होती. शकूचं बाळंत पण सुखरूप झालं. दामोदरपंतांनी आपल्या साचलेल्या रजेतनं 3 महिन्यांची रजा काढून शकूचं सगळं काही व्यवस्थित केलं. शकूला दुसराही मुलगा झाला, तो म्हणजे शशिकांत. दामोदरपंतांनी जेव्हा शशिकांतला बघितलं तेव्हा ते खूप वेळ त्याच्याकडे बघत राहिले होते. त्यांच्या आशा पाहण्यानं शकू एकदम धास्तावली. परंतु जेव्हा भयभीत झालेल्या शकूला दामोदरपंत म्हणाले की शक्या, हे पोर तुमच्या घराण्यावर गेलंय, बघ ना कसा गोरापान आणि गुटगुटीत झालाय. हे ऐकलं आणि शकूनं सुटकेचा निश्वास टाकला. परंतु शकूला कधी कळलं नाही. त्या दिवशी दवाखान्यातून घरी आल्यावर दामोदरपंत छोट्या मनोहरला घेऊन असीम वेदनेनं तळमळत रडले. सुधाकर सारखं दिसणारं ते पोर आपलं नाहीये हे त्या क्षणी त्यांना कळलं. तरीही दामोदरपंतांनी मनोहरकडे बघून स्वतःला सावरलं. त्यांना आपला भरलेला संसार आपल्या मुलाकरता तरी मोडायचा नव्हता. त्यांच्या घरात येणारं ते पोर आता त्यांचंच होतं. दामोदरपंतांनी स्वतःला सावरलं आणि ते दुसऱ्या दिवशी शकूचे दामोदरपंत बनून दवाखान्याकडे निघाले. पुढे देखण्या शशिकांतला बघून शकूला एकदम सुधाकरची आठवण यायची, त्याचं ते थुंकणं आठवायचं आणि मग ती छोट्या शशिकांतकडे बघून घृणेनं मान फिरवायची. पुढे शशिकांत गोरापान झाला, कुरळ्या केसांचा फार देखणा झाला. त्या देखण्या मुलाची काहीही चुकी नसताना शकूनं नेहमी त्या शशिकांतचा दुस्वासच केला. त्याला कधीही प्रेमानं आपल्या जवळ घेतलं नाही. आयुष्यभर तिने त्याचा रागरागच केला. आणि असा हा शशिकांत दामोदरपंतांचा एक चांगला लाडका मुलगा झाला होता. तांबडी आजी शकूकडून रागानं निघून आली त्यावेळी ती महिनाभर अस्वस्थ होती. त्यातच तांबडी आजीची आवडती गंगी म्हैस म्हातारी होऊन मेली होती. मग आजी दुसरी म्हैस आणायच्या फंदातच पडली नाही. शकूनंतर लता आता घरात मोठी होती. मोठी म्हणजे 15 वर्षाची आणि नली 14 वर्षाची. रूपाला आता राघोनंतर पुन्हा दिवस गेले होते. रूपाचं घर आता भरलं होतं. मुंज्याच्या थोड्याशा मिळकतीत रूपाचं घर छान चाललं होतं. रूपा तांबडे आजीची मानलेली मुलगीच नव्हे तर तिची एक चांगली मैत्रीणसुद्धा होती. कधी माझी आजी खूप विचार करायची की शकूने आपल्याबद्दल, आपल्या बहिणींबद्दल मनात इतकी आढी का बरं ठेवली असेल. तिने तर तिच्या सगळ्या मुलांपेक्षा नेहमी शकूचे जास्त लाड केले होते, तिचे सगळे हट्ट पुरवले होते. पण परिस्थितीमुळे शकूसाठी जास्त काही करायला तिचे हात तोकडे पडले होते. पण तरीही शकू ज्याप्रमाणे वागली होती तसे कुठलीच पोर आपल्या आईशी वागली नसती. तांबड्या आजीची लता देखणी होती, शांत स्वभावाची होती. तिचे गुडघ्याखाली येणारे दाट केस आणि लांब पापण्याआड लपलेले सुंदर काळेभोर डोळे तिला फार शोभून दिसत.
लताचं बोलणं फार मृदू होतं. ती फार हळू आवाजात बोलायची. आपल्या शकुताईचं आईबद्दलचं वागणं तिला फार लागलं होतं. लताला आपल्या घराच्या परिस्थितीची समज होती. तिची आपल्या आईवर, भावंडांवर खूप माया होती. शकू गेल्यावर तिने आणि नलिनी ज्या किमतीत फळं विकली ते सगळे पैसे आपल्या आईला बरोबर दिले होते. त्या दोघींनी शकूनंतर कधीही पांडुरंगाच्या हॉटेलातनं काहीही घेऊन खाल्लं नव्हतं. नली आणि लता एका स्वभावाच्या आणि एका गुणाच्या होत्या. लता आणि नली सकाळी चहापोळी खात बाजारात फळं घेऊन जात. लता आणि नलीच्या टोपलीतली पपई, चिकू, पेरू ही फळं चटकन विकली जायची. पण डाळिंब, अंजीर, पपनीस ही महाग फळं मात्र खूप उशिरा विकली जायची आणि ती घेणारा कुमठेकरही खूप घासाघाशी करून लताचं डोकं फिरवत असे. टोपलीतली सगळी फळं संपली की त्या दोघी लगेच धावत घरी येत आईला सगळे पैसे देऊन लगेच आपापले गळ घेऊन घराच्या मागे समुद्राच्या उतरणीवर मासे धरायला पळत. लता नलीला हे मासे धरणं फार आवडायचं. तांबड्या आजीच्या मागच्या बागेत अनेक तरतरीची फुलं फुलायची, पण गुलबकावलीच्या फुलाची सर कुठल्याही फुलाला नव्हती. आजी फुलांवर माया करायची. फुलांचं रंगरूप तिला फार आवडायचं. कधी कोणी कुमठेकर तिला तिच्या कुंपणाआडून म्हणायचा, "अगे तांबडे, तू फळं विकतेस तर फुलं विक, 4 पैसे मिळतील, नाहीतर ती तुझ्या बागेतच कोमेजून जातील की ग." तशी माझी आजी किंचित रागानं त्या कुमठेकराला म्हणायची, "अरे बाबा, ही फुलं म्हणजे माझी पोरं आहेत आणि आपली पोरं कोणी विकतं का? या फुलांचं सुंदर आयुष्य क्षणभंगूर असतं रे. ती झाडावर उमलतात तर त्यांना झाडावर कोमेजू देत की." माझी आजी फुलं कधी विकायची नाही, पण त्याच्या सुंदर वेण्या मात्र करायची. फुलाफुलांमध्ये पानं आणि गुलबकावलीचं ते गुलबट फूल मध्ये मध्ये घालायची. फार सुंदर वेण्या गुंफायची. आजी बरोबर 5 वेण्या गुंफायची आणि सकाळीच ती रूपाला अगोदर बोलवून तिच्या केसात वेणी माळायची आणि नंतर लता, नली, नेहा, सोनीच्या केसात वेण्या माळायची. तांबड्या आजीच्या रावणाला दर दिवशी एक गुलबकावलीचं फूल मिळत असे आणि कधी सणावारी दिवाणखान्यातल्या देवांना. माझी आजी झाडावरची फुलं काढताना फार अलगद फुलं काढायची. प्रत्येक झाडावर 1 किंवा 2 फुलं तरी ती ठेवायची. उघडं फुलाविना ओकबोकं झाड बघणं तिला अजिबात आवडत नसे. अशी माझी फुलवेडी आजी शकूच्या त्या वागण्यानं फार दुखावून गेली होती. कधी एखादा दिवस काही वेगळंच घेऊन येतो. आज चांगल्या लताच्या आयुष्यात सुद्धा एक वेगळाच दिवस उगवला होता आणि आज काही आपल्या आयुष्यात वेगळं घडणार आहे याची कुठलीही कल्पना तिला नव्हती. त्या दिवशी नेहमीप्रमाणे लता आणि नली मासे पकडायला खडकामधून समुद्राच्या उतरणीवर गेल्या होत्या. आपल्या गळाला गायडूळ अडकवून त्या गळ पाण्यात टाकून खडकावर पाय हलवत बसल्या होत्या. थोड्या वेळानं नलीच्या गळाला हिसका बसला आणि नलीनी गळ वर ओढला तेव्हा तिच्या गळाला एक चांगला शेवटा लागला होता. परंतु लताच्या गळाला मात्र कुठलीही मासळी फसली नव्हती. त्यामुळे लता आता बसून बसून कंटाळली होती. नंतर सहज तिची नजर दूरवर गेली. लता नलीच्या बऱ्याच अंतरावर 2 खडकामध्ये तांबडा भडक शर्ट घालून एक तरुण पाण्यात गळ टाकून बसला होता. त्याची त्या दोघींकडे पाठ होती. लताला त्या तरुणाची गंमत वाटली, कारण त्या तांबडा शर्ट घातलेल्या तरुणानं आपले केस एखाद्या मुलीप्रमाणे लांब वाढवले होते आणि ते केस त्या तरुणाच्या मानेवरनं रुळत वाऱ्यानं मजेशीरपणे उडत होते. असा मुलीसारखा केस वाढवलेला तरुण लता पहिल्यांदा बघत होती. ती नलीला हलकेच म्हटली, "अगं नले, त्या पोराचे केस बघ." नलीनी वळून बघितलं आणि नंतर त्या दोघी जणी त्याच्या उडणाऱ्या केसांकडे बघून खो खो करून हसायला लागल्या. त्या दोघींचं ते खळखळून हसणं वाऱ्यामुळे दूरवर गळ टाकून बसलेल्या त्या तरुणाच्या कानी गेलं. त्यांनी चमकून मान वळवून या दोघींकडे बघितलं. त्या 2 मुलीवजा तरुणी अजूनही त्याच्याकडे बघून खो खो करून हसत होत्या. तो तरुण क्षणभर गोंधळला. या मुली आपल्याकडे बघून का हसतायत हे त्याला मुळी कळेना. त्याने आपल्या आजूबाजूला बघितलं. शेवटी तो तरुण नाईलाजानं उठला. त्याला वाटलं आपली बसण्यात काहीतरी चुकी झालेली असणार. तसा तो उठला आणि त्याची ती ढुंगणाला चिकटलेली घट्ट काळी पॅन्ट
त्यावरचा तो लाल भडक्क शर्ट आणि शंकरानं गळ्यात घातलेल्या नागाप्रमाणे बांधलेला लाल रुमाल आणि सगळ्यात कडी म्हणून त्याचे लांब उडणारे ते केस. लता आणि नलीला खो खो हसायला एवढं पुरेसं होतं. कुमठ्याच्या तरुणांचे केस बारीक कापलेले असत. क्वचित वर केसाचा कोंबडा असे. ते पायजमा शर्ट घालत. पण या तरुणाचा अवतार वेगळाच होता. शेवटी तो तरुण उभा राहून इथे तिथे बघायला लागला तशा लता आणि नली अगदी गडाबडा लोळल्याप्रमाणे अधिकच खी खी करून हसायला लागल्या. जेव्हा त्यांचं हसणं जास्त वाढलं तेव्हा त्या तरुणाच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांनी नंतर ठरवलं की इथे थांबण्यात आता काही अर्थ नाहीये. या दोन पोरींनी त्याच्या मासणी पागवण्याचा सत्यानाश केलेला होता. तो तरुण नंतर जरा रागानं आपला गळ आवरून तिथून निघाला. त्यांनी जाताना ठरवलं की या खी खी करणाऱ्या पोरी कोण आहे ते तरी बघू. कारण त्या लांबून त्याला दिसत होत्या, स्पष्ट दिसत नव्हत्या. केशव नंतर उठून सरळ चालत लता आणि नलीच्या जवळ यायला लागला तशा त्या दोघी गडबडल्या आणि एकदम गप्प झाल्या. केशवनं त्या दोघींजवळून जाताना एक उडती नजर त्या दोघींवर घातली आणि तो एकदम थबकला. लतावरची त्याची नजर क्षणभर तिथेच स्थिर झाली. तो जरा पुढे झाला, लताकडे बघत धीटपणे म्हणाला, काय हसायला काय झालं? आणि त्या दोघी पोरी खाली मान घालून गप्प उभ्या राहिल्या. फक्त त्या जरा उंच मोठ्या पोरीनं म्हणजे आमच्या लतानं डोळे मोठे करून त्याच्याकडे बघितलं आणि नंतर तिने एकदम मान खाली घातली, ती मान वर करेना. त्या तरुणाने थोडा वेळ वाट बघितली आणि तो तरुण नंतर तिथून सरळ निघाला. त्यावेळी तो मनात म्हणाला की अरे वा, कुमठ्यात सुद्धा असा देखणा माल असतो तर. आणि तो तरुण भराभरा चालायला लागला. तो जरा पुढे गेला आणि पुन्हा त्या दोघींचं हसणं त्याला ऐकू आलं. तो तरुण भराभरा चालत होता तरी सुद्धा दूरवर त्या दोघींचं ते खळखळून हसणं त्याच्या मागे मागे येतच होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आज हा 13वा भाग आपण ऐकलात. 14वा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.